तर मित्रांनो बघू शकता मंदिर पण इकडून दिसतंय देवाचं आणि हे पाय आम्ही किती वरती होत बघा डोंगरावर आम्ही. तर मित्रांनो हे बघा हे तुम्हाला बोललो ना तोरण दगडांचे. हे मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर ते म्हणजे निवास म्हात्रेच्या युट्यूब चॅनलवर माझ्या स्वागत करतो. तर मित्रांनो आजचा तिरुपतीचा तिसरा दी प्लॅनिंग बहुतेक जायचंय 6 पॉइंट आहे तिकडे बघायला जाणार आहेत. आणि आजचा कॉस्ट्युम पण एकदम कडक घातलाय वारकरी मध्ये आम्हाला आज वारकरीच्या याच्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवू कुठं कुठं काय काय कुठं कुठं दर्शन घेऊ. परत शॉपिंग पण करायची अजून शॉपिंग वगैरे काय केली नाही. फक्त मी एकच कॅब घेतलंय ते माझ्यासाठी. घटना नसतं पुण्यात काय काय घेतलं काय काय घेतलं तर सगळं आम्ही घेऊन जाणार. तर मित्रांनो आपल्या चॅनलला कोण नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण का सबस्क्राईब केला तर आपल्या जेवढ्या व्हिडिओ नवीन नवीन असतील तर तुम्हाला बघायला मिळतील ना कुठे. म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक सुद्धा करा आणि आपल्या व्हिडिओला कंटिन्यू राहा. आता बघू थोड्या उशिरात निघू आम्ही कुठं कुठं कसं काय तर तुम्हाला दाखवू. चला बाय. तर मित्रांनो कसा आराम चाललाय बघा. पण आम्ही सगळे कपडे वगैरे घातलेत पण यांनी अजून कपडे घातले नाही. ते अजून घालणार आहेत. ते नाश्ता केलाय ना. नाश्ता वगैरे केलाय. वर्ष काय नाश्ता केला का मस्त मंदिराकडे जाणार आता. मस्त एकदम कडक. भास्कर दा आजचं नियोजन आज सकाळी सगळे 6 स्पॉट आहेत ना ते करायचे. किती वाजता निघायचा ते केल्यानंतर मग आपण आता खाल्लं आम्ही काय आम्ही जरा निघणार. बरं तर ते कॉम्प्लेक्स मोठा आहे तिथे शॉपिंग वॉपिंग करायची. बर तिरुपतीमध्ये जाऊ. ठीक आहे चला चला. तर मित्रांनो आम्ही निघालो आता. कसं वाटतंय भारीच ना. भास्करदा पण येत आहे. बाकी सगळी पुढे गेली आता. बघू आता कसं काय ते आता. तर मित्रांनो बघू शकता मस्त वेगळे सगळ्यांनी कसे कपडे घातले. पांडुरंग जय हरी. सगळे मस्त भारी दिसतात. आज मला असं वाटतं तिरुपतीमध्ये पहिल्यांदा असा कॉस्ट्युम कुणी केला असेल तर आम्ही केलाय वारकरींचा ना. महेश दोन विसरल्या त्या समजून भारीच एकदम. तर मित्रांनो सगळे बसली बघा. भाऊजी पण एकदा बसले. बरं आता कुठं जायचंय. कॉम्प्लेक्स ना. मित्रांनो आता कॉम्प्लेक्स कडे जाणार आहे का. शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि ते पण फ्री बस. आमच्या निवास भाऊजाला शॉपिंग. मित्रांनो बघू शकता पद्धतशीर काम चालू आहे. कडक ना. जाम भारी दिसत मस्त. गोविंदा बघू शकता. आणि आज पण आम्ही फोटो शूट करायला आलो. आता इथून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न आहे आमचा. तर मला माहिती नाही कुठं जायचंय. 6 स्पॉट मधला पण आता बहुतेक मंदिराकडे जाण्याचा विचार आहे आमचा. तर मित्रांनो आता आलोय बघा उजेडामध्ये कसलं भारी दिसेल बघा. सगळे आलोत आम्ही आता इथं. आता आमचे फोटोशूट घ्यायचे. थोडा आलो लवकर इकडं मंदिराचा परिसर. तर मित्रांनो आता दिवसा आलोत आम्ही जिथं म्हणते नव्हतं तिथे समया बघू शकता.
बघा मित्रांनो, आता सकाळी कसं मस्त वाटतंय. ही दुपारची वेळ झाली आता. चामच भारी मित्रांचा. चला फोटो काढू चला. तर मित्रांनो, आता पंढरपूरची वारी झाली आणि सगळे वारकरी आपले सावळे गावात गेलेले. आता वारकरी ते सावळे गावातले पुन्हा तिरुपतीला आले. व्यंकटरमण गोविंदा. तर मित्रांनो, आता चाललो आम्ही बस बघायला जी फ्री मध्ये भेटते ती. ते पॉइंट बघायला जायचंय. फोटो वगैरे शूट झाले मंदिराच्या इथलं. दिवसा जरा वेगळेच फोटो येत होते. आज काल रात्री गेलो ते वेगळे फोटो येत होते. बघू आता बस भेटते का काय, कसं काय. तर आता पहिला पॉइंट कुठला आहे मला पण नाही माहिती. तर मित्रांनो, काय रफांटक गाडी घेतली बघा. खतरनाक. जुना तो सोना. जुना तो सोना. सगळं बसलं का वर्षाने काम मेन केलंय. बिस्किट आणले तुम्हारे पास आया ना चुप चला. तर मित्रांनो, आम्ही निघालो आता. पहिला पॉइंट पातालू. तर मित्रांनो, आता झालं पहिला पाताळू. तिथं कोणता आता बघू आता. काय जुन्या काळातली एकदम जीप आहे मित्रांनो, बघू शकता. एक नंबर डायरेक्ट कडक थार घातली, डायरेक्ट फिलिंग येते. डायरेक्ट थार आहे ही. थार आहे आमची. काय बोला. अरे व्यंकटरमण गोविंदा. जो माणूस इथं राहतो त्याला अजून माहिती नाही. इथली हिस्ट्री माहिती नाही अजून त्याला. ना गाड्या चालू द्या. नया आहे हो. चला आता आपल्याला जायचंय. मी काल तुम्हाला बोललेलो त्या डोंगरावर लाईट पेटलेली, तिथं जायचंय आपल्याला. ते देव जेव्हा मनुष्य रूपात होता त्यावेळी तिथं देवानी पाय ठेवलेला. तर आपल्याला त्या ठिकाणी जायचंय. फायनली मित्रांनो पोहोचलो आम्ही लोकेशनला. आणि एक नंबर झाड बिड बघा कसलं भारी आहे. खतरनाक. चला तर आम्ही जातो आता लोकेशनला. दर्शनाला आम्ही आता तिकडं. आणि एक नंबर झाड आहे तिकडं. मेंटेन केलेत पूर्ण. म्हणजे कापाकापी केली नाही. इथं पादुका आहेत ना सचिन. हा पादुका आहेत. म्हणजे जेव्हा देव मनुष्य रूपात आलेला तेव्हा इथं पाय प्रथम पाय इथे. बाबा यो मानकी. अगं पय्या ती मोठी कारू कुठं पुढं आहे का. आहे. पक्की मोठी आहे. एवढी. चला तरी पण किती अंतर असेल सच्या अंदाजी तिरुपती आपला मंदिरापासून. 15-20 किलोमीटर असेल. 10 किलोमीटर झाला. मित्रांनो, मंदिरापासून 10 किलोमीटर हा लोकेशन आहे. कोणता लोकेशन. श्रीवारी पादालू. पादालू. श्रीवारी पादालू. देवांनी जिथं प्रथम चरण ठेवला. हा तिथं. इकडं पण किल्ली बिल्ली सगळ्या आहे. पण इथून काय घेऊन ना जा आता. अशा पायऱ्यावरून मस्त चढायचा. वरती लोकेशन आहे तो. तर मित्रांनो लाईन भरपूर आहे. किती वेळ लागेल. किती वेळ लागेल. जाईल का 10-15 मिनिटं. जाईल 10-15 मिनिटं आता. जिथं कारू असेल बघ झाडावर. कुठे कारू आहे का. त्या कलरच्या असतात त्या. हा मोठ्या. लाल कलरच्या.
पर्यंत चालणार. मित्रांनो ह्यो आयटम बघा डेंजरस आहे. काय मग असं सगळं ते धावत्यान नसतं. थोड़ा कपूर लगने का ऐसा काय पाहिजे हिंदी मराठी एक नंबर. हिंदी मराठी महत्व आणि कलप मिक्स कापूर टाकलं वाटतं. कापूर टाकलं ना कापूर त्याच्या हे बघ इथं कसं बांधलेत बघ. इथं बांध काहीतरी लग्न लगेच जमल तुझं. लग्न जमतो लगेच. लग्न लगेच जमल तुझं. हे बघ इथं बांधायला लागेल. हे बघ इकडे या साईडला. या साईडला हो, खरी गोष्ट आहे ती. हा काय लग्न झाल्यावर खर्च होईल. विचार करून झाल्यावर बोलायला खर्च लागतंय. कसं होईल? विचार करून विचार असा नाही विचार करावा करून बोलायला पंचायतीत काय तुमच्या व्हायच्या नाही, तो काय गाव नाही करणार? सुधारणार आहे. असं नाही काय उमेदवार मला. माझं पुरे एवढं मोठं बांधले कसे बांधले बघा हे बघा. विचार- सच्या तुला बहुतेक थोडं वरती जाऊ. नाही 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 तुला ही बहुतेक स्टोरी माहिती आहे इथली. देवाचे पादुका इथं आहेत तर जरा स्टोरी सांगतोस का मला. असं आहे ते. ते कसं आहे ज्यावेळी लक्ष्मी देवी आणि नारायण देव यांची भांडणं झाली आणि आपली लक्ष्मी देवी रागून कोल्हापूरला आले त्यावेळी देवाने त्यांना शोधण्यासाठी मनुष्य रूप घेतला. मनुष्य रूप घेतल्यानंतर देव ज्यावेळी प्रथम पृथ्वी तलावर आले त्यावेळी देवाने पहिले पाऊल इथे ठेवलेले. म्हणजे वरती इकडे आता इथं आहे ज्याचं आपण दर्शन घेणार आहे आणि इथे राहून मग देवाने नंतर आपलं स्थान कुठे निर्माण करायचं त्यासाठी मंदिराचा जागेचा शोध घेतला आणि खाली इथून मंदिर दिसतो देवाचं मंदिर ते आहे तिथे. बर धन्यवाद. तर मित्रांनो जसं बांगड्या टांगल्यात बघा न बांधल्यात तर मला असं वाटतं मन्नत मागत असतील. मित्रांनो मंदिर पण दिसतं बघा. तर मित्रांनो बघू शकता मंदिर पण इकडून दिसतं देवाचं आणि हे पाय आम्ही किती वरती होत बघा. डोंगरावर आम्ही मित्रांनो खारू बघू शकता किती मोठी आहे हे बघा. मी 200 चिंदा एवढी मोठी झाली म्हणून टाकी देऊन टाकून दे. ते सीने बाहून ते डॅडी तू काय चिंदा देतो नाही. ही बघा मित्रांनो दुसरी एक आली कसली मोठी आहे बघा आणि इकडे एक बसली ही बघा. हे बघा हे अंगाव विंगाव येईल वाटतं. घे हे घे घे यायची अंगावर. चला तर मित्रांनो आता हा लोकेशन पूर्ण झाला. समजून घे. कसं वाटलं. मस्त मस्त वाटलं ना. भारीच वाटलं. एक नंबर ना. हो गमची आहे आता दुसरीकडे चला. आता दुसरीकडे कुठं त्याच्या दुसरीकडे कुठं जायचं. शिला तोरण तिथं काय आहे. दगडांचे असं आहे, तोरण वगैरे आणि एकमेकाला दगड प्राणी वगैरे पण आहेत. प्राणी वगैरे आहेत तिथे दगडांचे तोरण वगैरे आहेत तिकडे ते तुम्हाला दाखवतो नंतर. आता आम्ही निघतो आता हे बघा. चला अरे ना चला तर निघालो आम्ही. तर मित्रांनो आता आलो शिला तोरणम या लोकेशनला. जाम ऊन आहे इथं. पाऊस नाही त्याच्यामुळे सगळी वाट लागली. कुठे मोर. हा, हे बघ सगळी दगड आहे इकडे. तो मोर दिसतोय तिकडे शिला तोरणम. भास्कर दा इथं पक्षी विक्षी आहे ना. न्यायचंय घरी. कबूतर बघ कसं वाटतं. हा?
काय मोर दिसतंय हा हे मोर आहे मित्रांनो, तुम्हाला मोर दाखवतो पद्धतशीर. कोंबडे पण आहेत. हा न्यायचं का घरी? उद्या काम करू कोणाला इकडं मोर. अद्भुत नजारा. हा ह्यो गावठी कोंबडा, हे लावरी. तोरण बघायचे ना आपल्याला. हा मित्रांनो हे बघा, हा दिसतोय तो तोरण. जाऊ आपण तिकडे नंतर. आम्ही अशी चर्चा करतो, व्हिडिओ घेतोय. हे काढू दे इथे बघ. ए यो पायपीसी, माझ्याकडे होतं ना. यो पायपीसी आहे. असं होतं माझ्याकडे. अजून काय मित्रांनो बघू आता. चला कम ऑन बॉईज. तिकडे काय सस आहे का काय? काय नाही वाटते, काय दिसत नाही इकडे. बघू आता वरती काय रे. आपल्या गावठी कोंबड्या, गावठी कोंबड्या. हे गावठी कोंबडी आहे ना इकडे. म्हणजे सोमवार आहे भैया. तर मित्रांनो हे बघा, हे तुम्हाला बोललो ना तोरण दगडांचे. हे असे तोरण आहेत दगडांचे. पूर्ण दगड आहे मधलं, मला असं वाटतं गेला असं वाटतं. पूर्ण चिकटलेले आहेत बघा. आता फोटोशूट करायचं इथं. सगळ्यांचा एक त्याला एक चला तर मित्रांनो आम्ही इथून निघालो. आता इथून चालूय पापनाशकम. चला आता तिकडे भेटू डायरेक्ट. तर मित्रांनो आता आलो पापनाशकम. अशी फिलिंग होते का डायरेक्ट काशी बीचला आल्यासारखं वाटतं. काशी बीचला आल्यासारखं वाटतंय, अशी फिलिंग होती आम्हाला. हे बघा इथं काय आहे, इथं आता मला पण माहिती नाही. हा पापनाशक गंगा. तर मित्रांनो फायनली लोकेशनला आलो. हे बघा असं लोकेशन आहे इकडं. आलो लोकेशनला मित्रांनो, पापनाशकम. हे बघा अशा प्रकारे पाणी पडतो आणि भाविक सगळे असे पाय धुतात, पण आंघोळ धुतात. हा घ्या घ्या चला. घ्या रे. पापनाशक पापनाशक. हा ओके. केस येऊ दे, केस येऊ दे, केस येऊ दे बस. काय एवढं केलं मी केस गोविंदा. ओके मित्रांनो, बरं वाटलं जरा लोकेशन पण. हा इकडे मंदिर आहे मित्रांनो. मंदिर पण जवळच आहे आणि काय भारी वाटतंय बघा. नेमकं पाणी कुठून येतं काय समजतच नाही. तर मित्रांनो पाप सगळे धुतलेले आहेत पाप. आता मंगल मूर्ती गणपती बाप्पा. ओके पुण्यवान झालो आता. चला आता जेवायचा सोय करू. चला आता जेवायची सोय करू.
चला तर मित्रांनो आम्ही निघालो इथून आता दुसऱ्या लोकेशनला. येतात बाकीचे आता. ही आपली थार. मित्रांनो फायनली लोकेशनला पोहोचलो. हे बघा तर आता या लोकेशनला पोहोचलो आता. चला मित्रांनो फायनली बसलो नाश्ता करायला. नाश्ता लागले भूक खायला नाश्ता कमी भास्करचा त्याला मागवलं. बघा मित्रांनो साड्या कशा घेतल्या सगळ्यांनी. वाव मस्त भारीच. पारशाने पण इकडे घेतल्या, भाऊजी पण घेतल्या. तुम्ही किती घेतल्या? 5 घेतल्या ना. ओके हा तो देतोय. मंदिराकडे आलो इकडं, पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही मित्रांनो. हनुमान मंदिर इकडं हनुमान मंदिर आहे. मंदिर का रस्ता आहे देखो, लेकिन मोबाईल अलाउड नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ घेऊ शकत नाही आतमध्ये. तर बाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे हा मंदिराचा परिसर आहे. चला आता आम्ही दर्शन घेतो आणि निघतो लगेच. ओके ओके. तर मित्रांनो आपली व्हिडिओ इथेच एंड करतो. खूप आता फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी. भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. आय होप तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जय गोविंदा. चला बाय.